काल दिनांक 15 जून 2026 रोजी पोलीस ठाणे तहसील येथे 309/26 कलम 331(3), 331(4), 305A भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली होती। नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या आधारे आमच्या पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जो संशयित आरोपी होता त्याचा शोध घेऊन गोपनीय बातमीदाराकडून त्याची खात्री पटवून अवघ्या 12 तासामध्ये त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं यापूर्वी पोलीस स्टेशन तहसील दाखल असलेला अपराध क्रमांक 281/26 मधील चोरीची गाडी सहित त्याला ताब्यात घेतलं। गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी सळई ज्याचा वापर त्याने 309/26 गुन्ह्याच्या घरफोडीमध्ये केला होता ती देखील रिकव्हर करण्यात आली आहे। ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे तपासादरम्यान गुन्ह्यातील मुद्देमाल हा एकूण 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हे सुद्धा रिकव्हर करण्यात आले आहे। आरोपी हा नशा करणारा असून नशेची जी गरज आहे ती भागवण्यासाठी आरोपीने सदरची चोरी केल्याची प्रथम दर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे। घटनेच्या वेळी आरोपीने एकूण 6 ठिकाणी वेगवेगळ्या घरामध्ये लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला। त्यापैकी एका ठिकाणी सदरचा मुद्देमाल हा आरोपीला मिळाला होता। तो पूर्ण मुद्देमाल तसेच पूर्वीचा एक गुन्हा हा उघड करण्यात आलेला आहे। आमच्या तपास पथकात एकूण 4 टीम डे आणि नाईटमध्ये काम करतात। चारही पार्टीचे जे इंचार्ज आहेत ग्रेड PSI राजेसिंग ठाकूर, पोलीस हवालदार संजय शाहू, ग्रेड PSI अनिल ठाकूर, पोलीस हवालदार प्रदीप सोनटक्के यांच्या चारही पार्ट्यांनी मिळून सदरची कामगिरी केलेली आहे। आरोपीचं नाव आहे आदित्य उर्फ दिल्ली विकास बब्बर, जो पाचपावली राहणार आहे, रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि एकूण मुद्देमाल हा जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल यामध्ये रिकव्हर झालेला आहे।